राज्यातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यातील 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं। या निवडणुकीचा आज निकाल लागणार असून निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। रत्नागिरीतील 35 ग्रामपंचायतीसाठी एकूण 63.63% मतदान झालंय। सर्वाधिक 75.37% मतदान दापोलीमध्ये झालंय, तर खेडमध्ये 68.70% मतदान झालंय। आज होणाऱ्या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांसाठीची निवडणूक आज पार पडणार आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून सत्तांतरासाठी भाजपनं कंबर कसली आहे। कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो। अन्याय होत असेल तर एकनाथ खडसेंनी कोर्टात जावं, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलंय। खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचं षडयंत्र केलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता। शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना दिलाय। माझ्या फोनवर धमकी देऊन बघा, जिथे सांगाल तिथे येऊन तुमच्याशी 2 हात करू, असा इशारा देखील त्यांनी दिला। विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवर पाठवा, अशी जाहीर मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या स्वतःहून ओढवून घेतली। आपल्याच आमदारांशी ज्या पद्धतीने उद्धव वागले त्यामुळेच 40 जण डोळ्यांसमोर गेले। एकालाही अडवण्याची उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही, अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीमध्ये केली। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि विनायक राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत विनायक राऊतांना विचारतायत तुम्ही कधी आतमध्ये येणार, असं म्हणत राणेंनी राऊतांवर टीका केली आहे। अंधेरी पोटनिवडणुकीवरून प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। 54 पैकी 40 आमदार सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंचा अहंकार कमी होत नाही, बिनविरोध निवडणुकीबाबत ते बोलले नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली। अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राला काहीही अर्थ नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलंय। भाजपनं निवडणूक लढली पाहिजे, असंही रामदास आठवले यावेळी म्हटले। उद्धव ठाकरेंना अंधेरीत पराभव दिसतोय, त्यामुळे फॉर्म रद्द करण्याची मागणी करतायत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। तसंच उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांचा धसका घेतलाय, असं देखील ते म्हटले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं औरंगाबादमध्ये निष्ठा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये मशाल पेटवून यात्रेला सुरुवात करण्यात आली। पंढरपुरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या समारंभात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मविया सरकारवर टीका केली। 100 कोटी मागणारे अतिरेक्यांशी संबंध असणारे लोक आता तुरुंगात असल्याचं म्हणत विखे पाटलांनी मवियावर निशाणा साधला। खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। सांगलीतील सिव्हिल चौकाच्या नामकरण कार्यक्रमात संजय काका पाटील काँग्रेसच्याच व्यासपीठावरून त्यांनी ही ऑफर दिली। भाजपकडून निवडणूक लढवत असताना पतंगराव कदम आपल्याला विचारूनच काँग्रेसचा उमेदवार देत असत, असा गौप्यस्फोट मंत्री सुरेश खाडे यांनी केलाय। सांगलीतील सिव्हिल चौकाच्या नामकरण सोहळ्यात खाडेंनी हे वक्तव्य केलं। मराठा समाजानं ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केलं तर केवळ पंतप्रधान नव्हे तर कृषी मंत्री देखील मराठा समाजाचा होईल, असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलंय। चिपळूणमधील मराठा समाजाच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते। रावेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य आणि विविध पदांवर नियुक्त झालेल्यांचा उपजिल्हा प्रमुख योगीराज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला।
मराठा क्रांती मोर्चा तसंच मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केलं। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले, त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे, त्यामुळे मला त्रास झाला असल्याचा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। जळगावात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 6 नोव्हेंबरला संभाजीनगरमध्ये भव्य आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याचं वक्तव्य माजी खासदार डॉक्टर विकास महात्मेंनी केलंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गारखेड्यामध्ये 2 महिन्यांपासून वीज पुरवठा नाही। पीक विमा अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। संतप्त शेतकऱ्यांकडून गाव विक्री आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपयांच्या मदतीची घोषणा केली। मात्र नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळाले। 100% नुकसान झालेलं असूनही प्रशासनानं कमी नुकसान दाखवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। बीडच्या आष्टी तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान होऊनही प्रशासन पंचनामे करण्यासाठी पोहोचलं नाही। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीतील जनजीवन देखील विस्कळीत झालं। बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजारो हेक्टरवरील काढणीला आलेलं पीक पाण्यात गेलं आहे। सोयाबीन, बाजरी, कापूस आणि तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालंय, तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। लातूरच्या रेणापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सोयाबीनसह अनेक पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची धिंड काढू असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता। मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानं हिंगोली गावमध्ये सोयाबीन काढणीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं असून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत। पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। परतीच्या पावसानं नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यात कापसाचं प्रचंड नुकसान झालंय। सातत्यानं पडलेल्या पावसानं शेतजमिनीत शेवाळ साचलं असून शेताला दलदलीचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। एकीकडे कांद्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड होत असताना ही भाववाढ व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे। बदलत्या हवामानानं 50%पेक्षा जास्त कांदा खराब झालाय, त्यामुळे प्रति क्विंटल किमान 4,000 रुपये भाववाढ केल्यास आमच्या हाती काहीतरी पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मावळमध्ये कृषी विभागानं सोयाबीन उत्पादकांसाठी कार्यशाळा घेतली होती। यात सेंद्रिय खतं, युरिया बनवण्याचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आलेत। या कार्यशाळेमध्ये मावळ, पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती। गोंदियात शासकीय इमारतीत किंवा परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। जर कोणी थुंकताना आढळल्यास दंड आकारण्यात येणार आहे। उपविभागीय अधिकारी यांनी परिपत्रक काढून दंड वसूल करण्याचे निर्देश दिले। बीडमध्ये बोरिंगच्या पाण्यातून 20 मजुरांना विषबाधा झाल्याची घटना गजानन सुदगिरणी येथे घडलेली आहे। या मजुरांची प्रकृती स्थिर असून आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मजुरांवर उपचार सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागात लाकूड व्यापाऱ्यांकडून आधुनिक यंत्रांच्या सहाय्यानं जंगलतोड करण्यास सुरुवात झालेली आहे। या जंगलतोडीबाबत तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय। नांदेड शहरातील बस स्थानक आणि रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। 1 किलोमीटरपर्यंत सर्व खड्डे असून रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी रेल्वे आणि बस प्रवासी करतायत। रस्त्यांच्या दुरवस्थेला सरकारी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठेकेदार संघटनेकडून करण्यात आलाय। पालीमध्ये राज्य अभियंता संघटनेची बैठक झाली। यावेळी ठेकेदार संघटनेच्या प्रकाश पालरेंनी हा आरोप केला।
नियमबाह्य पद्धतीनं कर्जवाटप करून 439 कोटींचा आर्थिक घोटाळा आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेनं पिंपरी चिंचवडमधल्या द सेवा विकास बँकेला टाळं ठोकलेलं आहे। त्यामुळे बँकेच्या खातेदारांवर ऐन दिवाळीत संक्रांत कोसळलेली आहे। बीडमध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। दादासाहेब वांढरे आणि संतोष दौंड अशी या दोघांची नावं आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात ओढल्या गेल्यानं 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील भोजला येथील ऊसतोड कामगाराला पैशासाठी खोलीत डांबून मानसिक त्रास दिल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करत आरोपीला मदत करण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आलेली आहे। जुन्नरच्या राजगुरुनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार उघडकीस आलाय। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस ठाण्यात आलेले पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या गर्दीचा फायदा घेत आरोपीनं पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नंदुरबारच्या धडगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलाय। शेकडो पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आरोपी पळून गेल्यानं पोलिसांची पार नाचक्की झाली आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून या आगीमध्ये हजारो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात गणेश प्रस्थ परिसरात असलेल्या 3 दुकानांना भीषण आग लागली। या आगीमध्ये एका ऑइल पेंटच्या दुकानासह 3 दुकानं जळून खाक झाली आहेत। बुलढाणा खामगाव मार्गावर एसटी बसनं बाईकला धडक दिली। या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला। मात्र कंटेनर चालकानं शिताफीनं कंटेनरवर ताबा मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली। हा सर्व थरार मोबाईलमध्ये कैद झालाय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जांबूतमधील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादीकडून मुलीच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सटाणा मार्गावर कारनं पेट घेतला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकासह कारमधील दोघेही बचावलेत। मात्र यात कार जळून खाक झाली आहे। मावळातील पाथर गावात एका झोपडीत 14 फुटांचा अजगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली। अजगराला पाहून कुटुंबातील सर्वच जण भीतीनं झोपडीच्या बाहेर पळाले। दरम्यान वन्यजीव रक्षकांनी अजगराला पकडून त्याला जंगलात सोडून दिलं। रत्नागिरीच्या दापोलीतील मुरुड आणि लाडघर या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पसंती दिलेली आहे। दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक कोकणात दाखल झालेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट हे फुल झाले। अमरावतीत दिवाळीनिमित्त रघुवीर मिठाई प्रतिष्ठानकडून सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण पर्वल मिठाई बनवण्यात आलेली आहे। 11,000 रुपये प्रति किलो मिठाईचा दर असून मिठाई पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती आहे। भुसावळमध्ये कुंभारवाड्यात दिवाळीची लगबग सध्या सुरू आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवीची मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा मागणी वाढल्यानं मूर्तिकारांना दिलासा मिळालाय। दिवाळीनिमित्त नांदेड जिल्ह्यातून 490 अतिरिक्त एसटी बस सोडण्यात आल्या। 9 डेपोतून 19 तर नांदेड पुणे मार्गावर 24 अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। यानंतर पोहरादेवी इथे महंत बाबूसिंग महाराज महंत कबीरदास महाराज यांनी पक्षाची निशाणी असलेल्या मशालचं विधिवत पूजन केलं आणि त्यानंतर मशालीची ओळख नागरिकांना व्हावी यासाठी मानोरा ते पोहरादेवी दरम्यान बाईक रॅली काढण्यात आली। वातावरणात झालेल्या बदलामुळे मावळातील निसर्गाचे रूप खुलून दिसू लागलेलं आहे। पुणे मुंबई रेल्वे मार्गावरून प्रवास करताना खंडाळा ते मंकी हिल दरम्यान जणू आकाश जमिनीवर असल्याचा भास होतोय। निसर्गाचं हे रूप प्रवासी अलंकार साळवींनी मोबाईलमध्ये कैद केलंय।
चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीवर स्वच्छता अभियान राबवलं। मावळातील प्रतिशिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। रविवारी सुट्टीचं औचित्य साधून साई भक्तांनी साईच्या दर्शनाला गर्दी केली होती। दौंडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। बुलढाण्यातल्या खामगाव शहरात नवरात्रीप्रमाणे 10 दिवसीय शांती उत्सव साजरा केला जातोय। या निमित्त आयोजित कार्यक्रमात लहानग्यांसह अबालवृद्धांनी गरब्याचा आनंद लुटला। एक मोठी बातमी समोर येते। गुजरातच्या भावनगर इथे एक भीषण अपघात झालाय आणि या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश असल्याचं कळतंय। भावनगर अहमदाबाद शॉर्ट रूट अधेलाई या ठिकाणी ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली। पलिताना इथे देवदर्शन करून परतताना भाविकांवर काळानं घाला घातलाय। अपघातानंतर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती। तर या मृतांमध्ये 2 महिला आणि चिमुकल्याचा समावेश असल्याचं कळतंय। देवदर्शनावरून परतत असताना हा अपघात झालाय। भीषण अपघातात कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भुसावळमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। रॉ वॉटर फिल्टरच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। गुरुवारी हा पाणी पुरवठा सुरळीत होईल। मालेगावमध्ये रस्त्यावर खड्डे पडलेत आणि खड्ड्यांमुळे जुना आग्रा रोडची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना वाट काढताना कसरत करावी लागते। नागरिकांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी केली जाते, मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात। सोलापुरात गावगुंडाकडून महिलेस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। घरात घुसून काही गुंडांनी अर्वाच्य भाषेत शिवेगाळ केल्याचं पीडितेनं म्हटलंय। पोलिसात तक्रार देऊन देखील पोलीस कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप या महिलेनं केलाय। मावळमध्ये पुलावरून सेल्फी काढताना पवना नदीत पडून एकाचा मृत्यू झालाय। माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। कोल्हापूरमधून एक मोठी बातमी येते। मुंबई क्राईम ब्रांचकडून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी सध्या सुरू आहे। गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड त्यापाठोपाठ हुपरी येथे देखील प्रतिज्ञापत्रांची खातरजमा करण्याचं काम मुंबई क्राईम ब्रांच पोलीस करतायत। तर पट्टण, कोडोली आणि हुपरी पंचक्रोशीतील अशा 100 शिवसैनिकांची चौकशी आज करण्यात येते। आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा आहे। बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी आता ही चौकशी सध्या सुरू आहे। कोल्हापूरच्या विविध भागात हे चौकशी सत्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गुन्हे शाखेकडून 100 पेक्षा अधिक शिवसैनिकांची चौकशी करण्यात आली असल्याचं कळतंय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।